नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल आज आपण चकल्या बनवलेल्या आहेत. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलाय. त्या बाउलमध्ये एक परफेक्ट मेजरमेंटची वाटी घ्यायची आहे. त्या वाटीनं आपण 2 वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ कसं तयार करायचं अगोदर सांगितलेलं आहे. त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी 5 वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे. एखादी वाटी इकडं तिकडं होऊ शकतं. जर तांदूळ खूप जुने असतील तर आपल्याला एखादी वाटी पाणी जास्त लागू शकतं किंवा नवीन असतील तर पाणी कमी सुद्धा लागू शकतं. आता ह्या ठिकाणी पाव चमचा इतकं आपण पापडखार घातलेला आहे आणि पाव चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ कमी जास्त आपल्या चवीनुसार थोडं कमी जास्त करता येतं. आता जे मीठ आणि आपण पापडखार टाकले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला पाहू शकता अगदी लगेच उकळी यायला सुरुवात झाली आहे. चांगली खळखळ उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं ती पीठ टाकून आपल्याला घाटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. गोळे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. घेताना लगेच एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते, जास्त वेळ लागत नाही. जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचं नाही कारण लगेच करपायला सुरुवात होते. आणि ह्या ठिकाणी आपण गॅस ठेवूनच आपण सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत. सॉफ्ट बॅटर व्हायला पाहिजे, गोळे राहायला नको आहेत मध्ये. आता ह्या ठिकाणी पीठ तर व्यवस्थित मिक्स झालं आणि घट्टसुद्धा लगेच झालेलं आहे. आता वरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटाकरता आपल्याला असंच ठेवायचं, गॅस फुल करायचा नाही. छान पीठ वापरलेलं आहे आणि वाफण पिठाला चांगली बसलेली आहे, मऊसर पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला एक 5 मिनिटाकरता असंच ठेवलेलं होतं. आता आपण खाली काढून घेतलेलं आहे. खाली काढून घेतल्यानंतर अगदी छान थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीखाली एक पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आणि अशी मुटक्या टाईप आपल्याला हे करून मध्ये ठेवून द्यायचं. ठेवल्यानंतर मुटकी बनवा किंवा बालुशाहीचा आकार दिला तरी चालतो. आता ह्या पद्धतीनं द्यायचं की पूर्ण वाफ जी आहे ती व्यवस्थित लागली जाईल. ह्या पद्धतीनं आपण हे मुटके ठेवून घेतलेले आहेत. आता पूर्ण पिठाची मुटकी करून झालेले आहेत. गॅसवरती आता आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे. पातेलं ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला 15 ते 20 मिनिटाकरता वाफ चांगली घ्यायचं. जितकी वाफ चांगली वाफवून घेतलं पीठ त्यामुळे आपल्या कुरडया ज्या बिलकुल तुटणार नाहीत आणि खूप ह्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटाकरता आपण वाफवून घेतलेलं आहे. छान आपलं जे पीठ आहे चांगलं शिजलेलं आहे आणि वाफसुद्धा चांगली बसलेली आहे. आता आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे, पण खाली काढून घेताना आपलं पूर्ण पीठ एकदम काढायचं नाही. एक आपल्या शेवग्यामध्ये जितकं बसेल 2 पळ्या इतकं आपण तितकंच काढून घेणार आहोत आणि बाकीचं आपल्या चाळणीवर तसंच गरम होणार आहे ना, तसंच ठेवायचं आहे. पातेलं आपण खाली काढून ठेवलं, आपला गॅस चालू नाही ठेवायचा, फक्त खाली काढून आपण झाकण ठेवलं आहे जे की वाफ चांगली राहील त्याच्यात. आता ह्या ठिकाणी पीठ जे आपण थोडंसं काढून घेतलं आहे त्याला थोडं कापड हातात घेऊन कुठलाही रुमाल घ्या आणि असं मऊ करून घेतलं की आपल्या चकल्या किंवा कुरडई जी असते ह्या ठिकाणी आपण ह्या पिठाची चकलीसुद्धा बनवू शकतो. पण आज आपण ह्या पिठापासून चकल्या बनवत अगदी सोप्या पद्धतीने. आता ह्या ठिकाणी आपण जे चकल्या बनवल्या त्या आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत. मी ह्या थोड्या घरातच केलेल्या आणि थोड्या उन्हाला केलेल्या आहेत. नंतर मी हे सुद्धा थोडं उचलून उन्हाला ठेवणार आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या चकल्या ह्या ठिकाणी दाखवलेल्या नाही आहेत. अर्ध्या चकल्या आपण इथे बनवलेल्या आहेत. अगदी छान गोल गरगीत अशा आपल्या ह्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आणि 1 दिवसाकरता आपण आता ह्या उन्हाला ठेवून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी 1 दिवसाकरता आपण उन्हाला ठेवल्या होत्या. कडकडीत उन्हाला चांगल्या वाळवून घेतल्या. तुम्हाला पाहता साईजवरून लक्षात येत असेल की किती छान ह्या वाळलेल्या आहेत. कारण आपण वर्षभर स्टोअर करायचं म्हणलं तर चांगल्या वाळवून ठेवलं तर ह्या बिलकुल चकल्यांना काहीच होत नाही. तेल छान कडकडीत गरम करून आपण चकल्या तळून पाहत आहोत. अगदी छान हलक्या खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या दुप्पट चकली तयार झालेली आहे. आता आपण 4-5 आपण चकल्या तळून पाहणार आहोत.
चकल्यावरून तुम्हाला कळलं असेलच की चकल्या ह्या किती हलक्या आणि खुसखुशीत झालेल्या आहेत। तुम्हाला चकलीसुद्धा तोडून दाखवेन की किती हलक्या हाताने आपण ही चकली तोडू शकतो। अगदी वजनातसुद्धा अगदी हलकी फुलकी झालेली आहे। ह्या चकल्या बनवण्यासाठी जास्त मेहनत नाही, तुम्ही एक वेळेस ह्या चकल्या नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या चकल्या कशा झाल्या आहेत। किंवा चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।